हॅलो मित्रांनो, 12वी बोर्ड एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे पुनश्च एकदा अमित डोसी _केमिस्ट्री या आपल्या आवडत्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. सो आजच्या सेशनचा टॉपिक आहे ऑल द डिफरन्सेस इन द 12th केमिस्ट्री बाय ऑब्वियसली मी. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट विथ द डिफरन्सेस. फर्स्ट डिफरन्स आहे फ्रॉम द चॅप्टर सॉलिड स्टेट. तो डिफरन्स आहे डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. दोन प्रकारचे सॉलिड असतात, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड. त्यांचा डिफरन्स काही सर्टन पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचा मित्रांनो. त्यातला पहिला पॉईंट आहे अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल. बघा, हे जे सॉलिड आहे हे कोणत्या ना कोणत्या पार्टिकल्स पासून बनलेले असतील मित्रांनो. सो ते जे पार्टिकल आहे त्या पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट कशी, एकदम सोप्या भाषेत सांगतो. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर अँड रिपीटिंग 3 डायमेन्शनल पॅटर्न असतो. आर्मी सारखा परेड, सावधान, परेड, विश्राम, असं नो. जसं आपण एखाद्या शाळेच्या ग्राउंडवर प्रार्थनेसाठी जमतो, एकदम लाईन आणि लेंथ मध्ये जमतो. एकदम ऑर्डर अरेंजमेंट असते मित्रांनो पार्टिकलची. कशामध्ये? क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. अमॉर्फस सॉलिडचा जर विचार केला तर मधल्या सुट्टीमध्ये, रेसेसमध्ये, ट्राय टू अंडरस्टँड, ज्या पद्धतीने विद्यार्थी इकडे तिकडे रॅन्डमली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, अगदी त्या पद्धतीने पार्टिकलची अरेंजमेंट असते अमॉर्फस सॉलिडमध्ये. सो हा होता पहिला मुद्दा, फर्स्ट पॉईंट. नेक्स्ट आहे शेप. क्रिस्टलाइन सॉलिडचा शेप हा डेफिनाइट असतो मित्रांनो. दे हॅव डेफिनाइट शेप. अमॉर्फस सॉलिडचा जर विचार केला तर ते डू नॉट हॅव डेफिनाइट जॉमेट्रिक शेप. थोडक्यात क्रिस्टलाइन सॉलिडला डेफिनाइट शेप आहे, अमॉर्फसला नाही. ट्राय टू अंडरस्टँड. तिसरा आहे मेल्टिंग पॉईंट. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ऑर्डर आहे मित्रांनो. सो यांचे मेल्टिंग पॉईंट हे शार्प असणार आहे. ट्राय टू अंडरस्टँड. आणि राहिला प्रश्न अमॉर्फस सॉलिडचा, तर यांचे जे मेल्टिंग पॉईंट्स आहे मित्रांनो, तर यांचे मेल्टिंग पॉईंट्स हे रेंजमध्ये असणार आहे मित्रांनो. दे मेल्ट ओव्हर द रेंज. एका रेंजमध्ये, समजा 60 ते 70, 70 ते 80 अशा रेंजमध्ये ते मेल्ट होतील. नेक्स्ट पॉईंट आहे हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे आपण त्यांना मेल्ट करतो, येस ऑर नो. ती जी हीट त्यांना रिक्वायर्ड आहे, हीट ऑफ फ्युजन, तर त्यांची हीट ऑफ फ्युजन ही डेफिनाइट असणार आहे. याचं कारण तेच अगेन ऑर्डर अरेंजमेंटच्या कॉन्ट्रास्टमध्ये विचार केला, अपोजिट वेने विचार केला. अमॉर्फस सॉलिडमध्ये त्यांची हीट ऑफ फ्युजन ही इनडेफिनाइट असणार आहे मित्रांनो, कारण आपल्याला माहिती आहे अरेंजमेंटच काय आहे, इनडेफिनाइट आहे. सो त्यांची हीट ऑफ फ्युजन सुद्धा इनडेफिनाइट असणार. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे अनआयसोट्रॉपी. आता अनआयसोट्रॉपी म्हणजे काय? सॉलिडमध्ये आपण वेगवेगळ्या डायरेक्शनला गेलो आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टी मिळत असतील. या डायरेक्शनला गेलो ए प्रॉपर्टी, या डायरेक्शनला गेलो बी प्रॉपर्टी, या डायरेक्शनला गेलो सी प्रॉपर्टी. इफ यू आर चेंजिंग द डायरेक्शन, प्रॉपर्टीज दॅट वी आर गेटिंग आर डिफरंट. याला म्हणायचं अनआयसोट्रॉपी. आणि क्रिस्टलाइन सॉलिड हे अनआयसोट्रॉपिक असतात मित्रांनो. आणि अमॉर्फस सॉलिडचा विचार केला, कोणत्याही डायरेक्शनमध्ये जा, वी आर गेटिंग द सेम प्रॉपर्टी बदलणार नाही. याला म्हणायचं आयसोट्रॉपी. आणि अमॉर्फस सॉलिड हे काय असतात? आयसोट्रॉपिक असतात मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे क्लिवेज. क्लिवेज म्हणजे ब्रेकिंग मित्रांनो, ब्रेकिंग. ते सॉलिड तुटल्यानंतर त्याचे जे तुकडे ते कसे असतात. ट्राय टू अंडरस्टँड. सो आफ्टर क्लिवेज क्रिस्टलाइन सॉलिड आर फाउंड टू बी, काय मला सांगा, स्मूथ आणि प्लेन सरफेसमध्ये ते ब्रेक होतात. ते जरी जसा एखादा तो खेळण्याचा क्यूब असतो बघा, तो ब्रेक झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा हे मोठ्या क्यूब सारखेच प्लेनार आणि स्मूथ त्या ठिकाणी दिसतील मित्रांनो. अगदी त्याच पद्धतीने क्रिस्टलाइन सॉलिड ब्रेक झाल्यानंतर हे स्मूथ किंवा प्लेन सरफेसमध्ये ब्रेक होतात. अमॉर्फस सॉलिड जर ब्रेक झाले तर इररेग्युलर सरफेसने ब्रेक होतील, अस्ताव्यस्त होतील. त्याच्यामध्ये असा रेग्युलर पॅटर्न तुटण्याचा काही तुम्हाला ऑब्झर्व होणार नाही. त्यानंतर नेचर ऑफ द सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड आर नोन टू बी ट्रू सॉलिड. ट्रू सॉलिड आहे, ओरिजिनल सॉलिड. मग अमॉर्फस सॉलिड काय फॉल्स सॉलिड आहे का? हे ते ट्रू ऑर फॉल्स नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड. अमॉर्फस सॉलिड आर लुक लाईक अ सॉलिड बट ऍक्च्युअली दे आर नॉट सॉलिड. मग ऍक्च्युअली ते काय आहे? तर ते आहे सिडो सॉलिड. सिडो सॉलिड म्हणजे इमॅजिनरी सॉलिड. दे ओनली लुक लाईक अ सॉलिड. म्हणजे ते दिसतात फक्त सॉलिड सारखे, पण ते सॉलिड नाहीत. यांनाच आपण सुपर कूल्ड लिक्विड असं त्या ठिकाणी म्हणतो. सो दिस इज नेचर ऑफ द सॉलिड. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे एक्झाम्पल. सोडियम क्लोराईड, कॉर्ड्स, डायमंड, कॉपर, येस ऑर नो, सिल्वर, हे सगळे काय आहेत? क्रिस्टलाइन सॉलिड आहे. अमॉर्फस सॉलिडचा जर विचार केला तर ग्लास असेल, रबर असेल, प्लास्टिक असेल, टार असेल, मेटलॉइड अलॉय असेल, चॉक असेल, हे सगळे एक्झाम्पल कशाचे मित्रांनो? अमॉर्फस सॉलिडचे. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड मित्रांनो. चला तर मित्रांनो नेक्स्ट डिफरन्सकडे आपण जाऊ. स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकल डिफेक्ट. एका दगडात दोन पक्षी मित्रांनो. कसं? तर राईट ए नोटला पण येतं आणि डिफरन्सला पण येतं. स्टार्ट करू. या बाजूला आहे स्कॉटकी डिफेक्ट, या बाजूला आहे फ्रेंकेल डिफेक्ट. दोघांचाही फर्स्ट पॉईंट सांगतो. हा स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, हा सुद्धा स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. याचा अर्थ काय? यामध्ये हा डिफेक्ट जरी झाला तरी स्टायचोमेट्री म्हणजे प्रपोर्शन म्हणजे प्रमाण हे मेंटेन राहणार. इकडे सुद्धा तेच होणार मित्रांनो, स्टायचोमेट्री मेंटेन राहणार.
आता पॉईंट डिफेक्ट म्हणजे काय? द डिफेक्ट विच कॅन बी ऑब्झर्व अराउंड द पॉईंट. एखाद्या पॉईंटच्या भोवती जर आपल्याला डिफेक्ट ऑब्झर्व होत होतं त्याला पॉईंट डिफेक्ट म्हणतात. सो हा पण पॉईंट डिफेक्ट आहे, हा पण पॉईंट डिफेक्ट आहे. स्कॉटकी डिफेक्ट शोन बाय आयोनिक सॉलिड. फ्रँकेल डिफेक्ट इज ऑल्सो शोन बाय आयोनिक सॉलिड. दोन्ही डिफेक्ट्स आयोनिक सॉलिडच दाखवतात. आता दोघांच्या डेफिनेशनकडे त्या ठिकाणी मी जातो. याची डेफिनेशन आहे, मी डेफिनेशन सांगण्याच्या अगोदर एक सांगतो की दोन्ही डिफेक्ट आयोनिक सॉलिड दाखवतात. आयोनिक सॉलिड म्हणजे काय? सॉलिड विच आर मेड अप ऑफ आयन्स. एक असतो पॉझिटिव्हली चार्ज आयन, त्याला आपण कॅटायन म्हणतो. एक असतो निगेटिव्हली चार्ज आयन, त्याला आपण अनायन म्हणतो. सो यामध्ये तुम्हाला कॅटायन आणि अनायन दिसणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीने. इथंही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसणार आहे. इथं मी डेफिनेशनच्या अगोदर रिप्रेझेंटेशन सांगतो. इथं काय दिसतंय? एक कॅटायन गायब झालेला दिसतोय, एक अनायन सुद्धा गायब झालेला दिसतोय. यावरनं काय कळतं? एक कॅटायन आणि एक अनायन गायब झाला म्हणजेच वेन इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड अनायन आर मिसिंग, गायब फ्रॉम द सॉलिड, त्याला काय म्हणायचं? स्कॉटकी डिफेक्ट. आणि इकडे तुम्हाला काय दिसतंय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. या ऑब्झर्व आपण केलं याला, तर कॅटायन जो आहे त्याने त्याचा जो लॅटाईस पॉईंट आहे, त्याची ओरिजिनल जी जागा आहे ती सोडून दिलेली मित्रांनो. आणि त्याने काय केलं? ही इंटरस्टिशियल सगळ्या कॅटायन आनायनच्या मधली जागा काय केली? ऑक्युपाय केली आणि स्वतःच्या जागेवर वॅकन्सी क्रिएट केली. हा जो डिफेक्ट आहे मित्रांनो, याला म्हणायचं फ्रँकेल डिफेक्ट. आता काही कंडिशन आहे, त्या कंडिशनच्या आधारावर स्कॉटकी आणि फ्रँकेल डिफेक्ट तयार होतात. तर स्कॉटकी डिफेक्टची पहिली कंडिशन आहे हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. म्हणजे तुमच्या सॉलिडमध्ये जर हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर असतील तर स्कॉटकी डिफेक्ट प्रोड्यूस होणार. सेकंड कंडिशन आहे कोऑर्डिनेशन नंबर हायर पाहिजे. तेच जर फ्रँकेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोऑर्डिनेशन नंबर हा लेस असतो मित्रांनो. याचा जो तिसरा पॉईंट आहे स्मॉल डिफरन्स इन साईज ऑफ द कॅटायन अँड अनायन. म्हणजे आर कॅटायन म्हणजे रेडियस ऑफ द कॅटायन अपॉन रेडियस ऑफ द अनायन यांचा रेशो नॉट फार लेस दॅन युनिटी. त्यांचा रेशो हा 1 पेक्षा जास्त कमी नसावा. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे त्याचं उत्तर हे 1च्या जवळ यायला पाहिजे. राईट. म्हणजे त्यांची साईज अप्रॉक्सिमेटली सेम पाहिजे. थोडासा डिफरन्स पाहिजे कॅटायन आणि अनायनच्या साईजमध्ये. इकडे काय मित्रांनो? कॅटायन आणि अनायनच्या साईजमध्ये लार्ज डिफरन्स पाहिजे मित्रांनो. सो ह्या दोघांच्या कंडिशन झाल्या. ह्या कंडिशन जर असतील तर स्कॉटकी आणि फ्रँकेल डिफेक्ट तयार होतील मित्रांनो. आता व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्स? हा प्रश्न पण त्या ठिकाणी बोर्ड एक्झामला येऊ शकतो 1 मार्काला. व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्स? कॉन्सिक्वेन्स या शब्दाचा अर्थ इफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट झाला तर काय इफेक्ट होईल? फ्रँकेल डिफेक्ट झाला तर काय इफेक्ट होईल? कॉन्सिक्वेन्स. आता बघा इथं कॅटायन आणि अनायन याचा लॉस झाला म्हणजे तो कॅटायन आणि अनायन गेला सॉलिडच्या बाहेर. मग तो काय त्याचं मास ठेवून जाणार आहे का? अजिबात नाही. तो त्याचं मास घेऊन जाणार. याचा अर्थ मास काय झालं? कमी झालं. पण व्हॉल्यूम तेवढंच आहे. येस ऑर नो? आणि याचा परिणाम असा झाला की याची डेन्सिटी जी आहे, स्कॉटकी डिफेक्ट जर झाला तर मास अपॉन व्हॉल्यूम रेशो कमी होतो, त्यामुळे याची डेन्सिटी कमी होते. इथे मात्र कॅटायनने जस्ट त्याची जागा सोडलेली आहे. त्याने जस्ट इंटरस्टिशियल पोझिशन ॲक्वायर केलेली आहे. याचा मासचा लॉस झालेला नाही किंवा नवीन मास पण ऍड झालेला नाहीये. म्हणून याची जी डेन्सिटी आहे ती अनचेंज राहणार. आणि याचा आणखी एक इफेक्ट आहे मित्रांनो त्याच्या इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटीवर. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्कॉटकी डिफेक्ट असो नाही तर फ्रँकेल असो, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन, प्रिझर्व होणार मित्रांनो. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट की स्कॉटकी डिफेक्टचे एक्झाम्पल काय आहेत तर NaCl, KCl, CSCl लक्षात घ्या. आणि त्याच्यासोबत AgBr. आता हा जो AgBr आहे ना मित्रांनो, हा इकडे पण तुम्हाला ऑब्झर्व होईल. म्हणजे असाही प्रश्न जर 1 मार्काला तुम्हाला त्या ठिकाणी आला की विच ऑफ द फॉलोइंग डिफेक्ट कॅन शो स्कॉटकी ॲज वेल ॲज फ्रँकेल डिफेक्ट, तर त्याचं उत्तर असणार आहे AgBr म्हणजेच सिल्वर ब्रोमाइड मित्रांनो. आता सिल्वर ब्रोमाइड सोबत बाकीचे पण हलाइड आहेत सिल्वरचे, लाईक सिल्वर क्लोराइड, सिल्वर आयोडाइड, त्यानंतर ZnS ज्याला आपण झिंक ब्लेंड म्हणतो, आणि CaF2 ज्याला आपण फ्लोराइड स्ट्रक्चर म्हणतो मित्रांनो. सो हे सगळे एक्झाम्पल कोणाचे? हे स्कॉटकीचे आणि हे फ्रँकेलचे. सो असा होता हा एका दगडात 2 पक्षी, स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. डिफरन्स आला तर त्या पद्धतीने लिहा, राईट ए नोट आला तर त्या पद्धतीने लिहा. ओके, चला तर मित्रांनो नेक्स्ट डिफरन्स कडे जाऊ. दॅट इज डिफरन्स बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक सॉलिड. एकदम सोपं सांगतो मित्रांनो. सबस्टन्स घ्या, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करा, बाहेरची मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करा. जो वीकली अट्रॅक्ट होणार, वीकली अट्रॅक्ट, ट्राय टू अंडरस्टँड, त्याला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक. इथे येतो पॅरामॅग्नेटिक. जो वीकली रिपेल होणार, वीकली रिपेल, त्याला म्हणायचं डायमॅग्नेटिक. आणि जो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार त्याला म्हणायचं फेरोमॅग्नेटिक. खतम. या झालं डेफिनेशन. इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जो त्या ठिकाणी वीकली रिपेल्ड होणार डायमॅग्नेटिक, जो वीकली अट्रॅक्ट होणार पॅरामॅग्नेटिक, जो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार तो फेरोमॅग्नेटिक. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? डायमॅग्नेटिक सॉलिडमध्ये सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन हे पेअर्ड आहे मित्रांनो, पेअर्ड. एकटे एकटे नाहीये, पेअर्ड आहे.
पॅरामॅग्नेटिक सॉलिडमध्ये लेस नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असतात. अनपेड इलेक्ट्रॉनमुळे त्यांचं पॅरामॅग्नेटिझम असतं, ज्यांचा नंबर कमी असतो. आणि फेरोमॅग्नेटिझममध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असतात मित्रांनो. येस ऑर नो? हे झालं त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता प्रश्न आहे मॅग्नेटिक मुवमेंटचा. मॅग्नेटिक मुवमेंट ही एक टेक्निकल टर्म आहे, ट्राय टू अंडरस्टँड. म्यूची व्हॅल्यू असते. तर डायमॅग्नेटिक सॉलिडची नेट मॅग्नेटिक मुवमेंट ही 0 असणार ऑब्व्हियसली. अनपेड इलेक्ट्रॉनच नाही आहे, सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहे. पॅरामॅग्नेटिक सॉलिडची नेट मॅग्नेटिक मुवमेंट ही नॉट इक्वल टू 0 असणार, पण त्याची व्हॅल्यू काहीतरी असणार, पण ती कमी असणार मित्रांनो. समजा एक अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर 1 पॉईंट समथिंग, 2 अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर 2 पॉईंट समथिंग. आणि हेच जर फेरोमॅग्नेटिकचा विचार केला, त्यांच्याकडे लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आहे मित्रांनो. मग लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅल्यू सुद्धा मॅग्नेटिक मुवमेंटची काय असणार? लार्ज असणार मित्रांनो. आता हा जो नेक्स्ट पॉईंट दिसतो ना मित्रांनो, येतो हा आपल्या बुकमध्ये तसं दिलेलं नाही, पण सांगतो कॉज ऑफ मॅग्नेटिझम. याचं कॉज ऑफ मॅग्नेटिझम काय आहे? त्यांचे जे स्पिन असतात इलेक्ट्रॉनचे, जे पेअर्ड एकाचा असा असेल तर एकाचा असा आहे, त्यांचे स्पिन हे काय होतात? एकमेकांना कॅन्सल होतात. येस ऑर नो? म्हणून त्यांची मॅग्नेटिक मुवमेंटची व्हॅल्यू 0 येते. सो डायमॅग्नेटिक सॉलिड यामुळे मॅग्नेटिझम त्या ठिकाणी म्हणजे डू नॉट शो मॅग्नेटिझम असं आपण म्हणू. पॅरामॅग्नेटिकमध्ये तसं नाहीये. पॅरामॅग्नेटिकमध्ये लेस नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या अनपेड इलेक्ट्रॉनच्या स्पिनिंगमुळे पॅरामॅग्नेटिझम प्रोड्यूस होतो, ज्याचा नंबर कमी असतो मित्रांनो. पण फेरोमॅग्नेटिक सॉलिडमध्ये काय? लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आहे, त्यामध्ये ते डोमेन तयार करतात. राईट टू अंडरस्टँड. आणि हे डोमेन तयार होतं पॅरलल अलाइनमेंट ऑफ द मॅग्नेटिक डोमेन. म्हणजे हे फेरोमॅग्नेटिझम तयार होतं पॅरलल अलाइनमेंट ऑफ द मॅग्नेटिक डोमेन मित्रांनो. यांची पॅरलल अलाइनमेंट होते. पॅरलल अलाइनमेंटमुळे त्यांचं हे डोमेन तयार होत असतं. सो हा थोडासा स्टेट बोर्ड पॉईंटने थोडासा महत्वाचा नाही आहे एवढा. आता बिहेवियर इन द मॅग्नेटिक फील्ड आपण ऑलरेडी बघितलं. डायमॅग्नेटिक हे वीकली रिपेल आहे, पॅरामॅग्नेटिक हे वीकली अट्रॅक्ट आहे, फेरोमॅग्नेटिक हे स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड आहे. आता प्रश्न हा आहे की बाहेरून अप्लाय केलेली एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण रिमूव्ह केली तर तेरा क्या होगा कालिया. तर हे लक्षात घ्या, डायमॅग्नेटिक सॉलिड हे मॅग्नेटिझम दाखवतच नाही. सो डू नॉट शो मॅग्नेटिझमवर. सो त्याचा असल्या नसल्याचा काही परिणामच नाहीये त्याच्यावर, ऑलरेडी शो करत नाहीये. पॅरामॅग्नेटिकवर काय परिणाम आहे? तर पॅरामॅग्नेटिक सॉलिड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली की खेळ खतम. दे डू नॉट शो मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल तर मी मॅग्नेटिझम दाखवणार, असा हा पॅरामॅग्नेटिक. पण फेरोमॅग्नेटिझम तर तसं नाहीये. सो तू है या नाही एक बार, म्हणजे पहिले तर गरज पडणार आहे. सॉरी, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, हे मॅग्नेटाइज झाले म्हणजे फेरोमॅग्नेटिक झाले. आता त्याच्यानंतर त्याची गरज संपते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची. नंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह जरी केली तरी ते परमनंटली मॅग्नेटाइज मित्रांनो. सो दिस हे कशाच्या बाबतीत? फेरोमॅग्नेटिक सॉलिडच्या बाबतीत. आता राहिला प्रश्न त्या ठिकाणी एक्झाम्पलचा. एक्झाम्पलसाठी थोडीशी ट्रिक सांगतो मित्रांनो. डायमॅग्नेटिक सॉलिडसाठी ट्रिक आहे, बेन्झिन घ्यायचा, बेन्झिन. त्या बेन्झिनला NaCl म्हणजे मिठाचं, H2O म्हणजे पाणी, बेन्झिनला मिठाच्या पाण्यात टाकायचं आणि इंग्लिशमध्ये मजा घ्यायची. मजाला इंग्लिशमध्ये म्हणतात फन, म्हणजे F2 आणि N2. हे सगळे एक्झाम्पल डायमॅग्नेटिकचे. पॅरामॅग्नेटिकचे एक्झाम्पल सांगतो. O2 Q 2 बार फिकर करता है ऐसा बोला मैंने 3 बार. O2 Q फिकर करता है, O2 Q 2 बार बोला मैंने, त्या ठिकाणी 3 बार अशा पद्धतीने. पहिलं जे स्टेटमेंट ते लक्षात घ्या. आता पाहून घ्या काय ते. आता याच्यासोबत आणखी सांगतो O2 मायनस आणि O2 प्लस हे सुद्धा त्या ठिकाणी काय शो करतात? पॅरामॅग्नेटिझम शो करतात. O2चा फक्त एकच स्पेसिस आहे जो पॅरामॅग्नेटिझम शो करत नाही, O2 2 मायनस. आणि फेरोमॅग्नेटिकचे एक्झाम्पल त्या ठिकाणी सांगतो. एक कार आहे, त्याचा ऑक्सिजन संपला, CrO2 क्रोमियम 4 ऑक्साईड. अशी गाडी, ऑक्सिजन संपलेली कार, अशी गाडी काय करून द्यावी? फेकोनी द्यावी. फेकोनी. Fe म्हणजे आयर्न, हा कोबाल्ट आणि हा निकेल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक सॉलिड मित्रांनो. ओके, नेक्स्ट डिफरन्सला आपण त्या ठिकाणी स्टार्ट करू मित्रांनो. तो आहे डिफरन्स बिटवीन आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन. आता आपण लॉजमध्ये एक लॉ बघितला होता, राऊल्स लॉ. जे सोल्युशन राऊल्स लॉला एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशनला त्या ठिकाणी ओबे करतात ते आयडियल सोल्युशन, आणि जे सोल्युशन राऊल्स लॉला एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशनला डू नॉट ओबे करणार नाही, त्यांना म्हणायचं नॉन आयडियल सोल्युशन मित्रांनो. सिंपल. जे राऊल्स लॉला ओबे करतील फॉर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी आयडियल सोल्युशन, आणि जे ओबे करणार नाही, डिसओबे करतील, ते नॉन आयडियल सोल्युशन. आता याच्या ह्या 3 व्हॅल्यू फार महत्वाच्या आहे या डिफरन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पहिली आहे एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग. म्हणजे समजा सोल्यूट सॉल्व्हंट एकत्र केलं तर एन्थाल्पीचा चेंज काय होतो?
आयडियल सोल्युशन असेल तर एन्थाल्पीचा चेंज 0 असणार, डेल्टा एच इज इक्वल टू 0. आणि नॉन आयडियल सोल्युशन असेल तर डेल्टा एच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हीट ही आयदर काय होणार, ऍब्झॉर्ब होणार किंवा काय होणार, इव्हॉल्व होणार. म्हणजे डेल्टा एच इज नॉट इक्वल टू 0. इकडे इव्हॉल्व नाही होणार आणि ऍब्झॉर्ब नाही होणार. डेल्टा एच इज इक्वल टू काय येणार, कम्प्लीट 0 येणार मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे डेल्टा एस, एंट्रॉपी ऑफ मिक्सिंग. सॉलिड आणि सॉल्व्हंट एकत्र केले, येस ऑर नो, तर डेल्टा एस म्हणजे एंट्रॉपी मध्ये काय बदल होणार, मेजरमेंट ऑफ द डिसऑर्डर मध्ये काय बदल होणार. इकडे बघून घ्या मित्रांनो. एंट्रॉपी ऍक्च्युली दोघांमध्ये पण, दोघांचाही सांगतो की दोघांची ही चेंज इन एंट्रॉपी ही काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. म्हणजे इन्क्रीज होणार आहे, म्हणजे ती पॉझिटिव्ह असणार आहे. सो एंट्रॉपी इन्क्रीजेस ड्यू टू मिक्सिंग आणि याच्या एंट्रॉपी अल्सो इन्क्रीजेस ऑन मिक्सिंग. म्हणजे दोघांची ऑन मिक्सिंग एंट्रॉपी काय होते, इन्क्रीज होते. हे ऍक्च्युली पॉईंट सेम आहे, पण आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे, तर हे पॉईंट मी ऍड केलेले आहे. पुढे आहे गिब्स एनर्जी. जशी एंट्रॉपी दोघांसाठी इन्क्रीज होते तशी गिब्स एनर्जी दॅट इज व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी ही 0 पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे ती निगेटिव्ह असणार आहे दोन्हीकडे, येस ऑर नो. आता नेक्स्ट पॉईंट आहे, 3 प्रकारचे इंटरॅक्शन असतात. सोल्यूटची सोल्यूट सोबत, सॉल्व्हंटची सॉल्व्हंट सोबत आणि सोल्यूटची सॉल्व्हंट सोबत. त्याला आपण म्हणू शकतो ए बी बी आणि ए बी. अशा तिन्ही प्रकारच्या इंटरॅक्शन इथं ए बी बी आणि ए बी या तिन्ही इंटरॅक्शन या इक्वल मॅग्निट्यूडचे असणार आहे मित्रांनो. यांचं मॅग्निट्यूड हे सेम असणार, नियरली त्या इंटरॅक्शन सेम असणार मित्रांनो. मात्र इकडे तसं नसणार आहे, लक्षात घ्या. इथं सोल्यूट आणि सॉल्व्हंटची जी इंटरॅक्शन आहे ही डिफरंट असणार आहे दॅन काय, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. 100% काही त्यात वादच नाही. आता पुढे आहे व्हॉल्यूम ऑन मिक्सिंग. समजा सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकत्र केले आणि आयडियल सोल्युशन असेल तर त्याच्या डेल्टा व्ही म्हणजे व्हॉल्यूम चेंजमध्ये काही फरक पडणार नाही, व्हॉल्यूम तेवढंच राहील. जे सोल्यूटचं व्हॉल्यूम आहे, जे सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम आहे, त्या दोघांचं एकत्र केल्यानंतर जेवढं व्हॉल्यूम होतं अगदी तेवढंच त्या ठिकाणी फायनल सोल्युशनमध्ये पण राहणार. आयडियल सोल्युशनमध्ये त्याच्या व्हॉल्यूममध्ये चेंज होणार नाही. मात्र नॉन आयडियल सोल्युशनमध्ये डेल्टा व्ही इज नॉट सपोज टू बी 0. इट मे इन्क्रीज ऑर डिक्रीज. मिक्सिंग केल्यानंतर सोल्युशन तयार झाल्यानंतर नॉन आयडियल सोल्युशनचं व्हॉल्यूम हे एक तर जास्त असेल किंवा कमी असणार मित्रांनो. म्हणजे ते 0 नसणार आहे. आता शेवटचा पॉईंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथं 1 मार्काला सेपरेट क्वेश्चन पण येऊ शकतो. एक्झाम्पल्स ऑफ द आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. तर आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल आहे बेन्झिन प्लस टोल्विन, बीटी म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये, बीटी बेन्झिन प्लस टोल्विन. एक आणखी एक्झाम्पल आहे जे स्टेट बोर्डमध्ये नाहीये पण कॉम्पिटेटिव्हला विचारतात, एन हेक्झेन प्लस एन हेप्टेन. सो हे 2 एक्झाम्पल होते आयडियलचे. नॉन आयडियलचे एक्झाम्पल देतो, ट्राय टू अंडरस्टँड. इथेनॉल प्लस ऍसिटोन, EA इथेनॉल प्लस ऍसिटोन आणि PA इथेनॉल प्लस ऍसिटोन, फिनॉल प्लस ॲनिलिन. इथेनॉल प्लस ऍसिटोन, फिनॉल प्लस ॲनिलिन. EA इथेनॉल प्लस ऍसिटोन, PA फिनॉल प्लस ॲनिलिन. आणि हा होता डिफरन्स मित्रांनो त्या ठिकाणी आइडियल सोल्यूशन आणि नॉन आइडियल सोल्यूशन मित्रांनो. चलो नेक्स्ट डिफरेंस की तरफ जाते हैं एंड दैट इज बिटवीन नॉन आइडियल सोल्यूशन हैविंग पॉजिटिव डेविएशन एंड नॉन आइडियल सोल्यूशन हैविंग नेगेटिव डेविएशन. दोघांचाही बिहेवियर सेम आहे. डज नॉट ओबे द राउल्स लॉ, डू नॉट ओबे द राउल्स लॉ. म्हणजे दोघंही राउल्स लॉला ओबे करत नाही. आता इथे बघा नेक्स्ट पॉईंट आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ही वीकर असते मित्रांनो दॅन सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट. आणि निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये सोल्यूट सॉल्व्हंटची इंटरॅक्शन ही स्ट्रॉंगर असणार. पॉझिटिव्ह मध्ये काय असणार, सोल्यूट सॉल्व्हंटची इंटरॅक्शन वीकर आणि सोल्यूट सॉल्व्हंटची इंटरॅक्शन निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये काय असणार, स्ट्रॉंगर. सो हा होता इंटरॅक्शनचा पॉईंट. दॅन काय, सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट, सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट पेक्षा. पुढे आहे वेपर प्रेशर. द सोल्युशन नॉन आयडियल सोल्युशन हॅव्हिंग पॉझिटिव्ह डेव्हिएशन त्याचा वेपर प्रेशर हा हायर असणार त्याच्या प्युअर कंपोनंट पेक्षा. जे प्युअर कंपोनंट आहे त्यांचा वेपर प्रेशर आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी पॉझिटिव्ह डेव्हिएशन वाल्या सोल्युशनचा वेपर प्रेशर हायर असणार आणि निगेटिव्ह डेव्हिएशन वाल्याचा वेपर प्रेशर हा लोअर असणार त्यांच्या प्युअर कंपोनंट पेक्षा. सो हा होता वेपर प्रेशरचा पॉईंट मित्रांनो. पुढे आहे कॉज ऑफ डेव्हिएशन. मॉलिक्यूल एस्केप इझिली इनटू वेपर फेज. म्हणजे पॉझिटिव्ह डेव्हिएशन वाले जेवढे पण एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल बघणारच आपण याच्यानंतर, त्यांचे जे मॉलिक्यूल असतात ते इझिली काय होतात, एस्केप इनटू वेपर फेज. इझिली वेपर फेजमध्ये ते एस्केप होतात. मात्र इकडे तसं नाहीये, मॉलिक्युल्स आर हेल्ड स्ट्रॉंगली इन द लिक्विड फेज. म्हणजे ते लिक्विड फेजमध्ये रिटेन राहतात मित्रांनो. ते असे याच्यासारखे त्या ठिकाणी वेपर फेजमध्ये एस्केप होत नाही. हा कॉज आहे मित्रांनो त्याचा. आणि एक्झाम्पल आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन वाल्यांचं, इथेनॉल प्लस ॲसिटोन, कार्बन डायसल्फाइड प्लस ॲसिटोन. इथेनॉल प्लस ॲसिटोन, कार्बन डायसल्फाइड प्लस ॲसिटोन. आणि निगेटिव्ह डेव्हिएशन वाल्याचं एक्झाम्पल आहे फिनॉल ॲनिलिन, क्लोरोफॉर्म प्लस ॲसिटोन. सो फिनॉल ॲनिलिन निगेटिव्ह, क्लोरोफॉर्म ॲसिटोन निगेटिव्ह, इथेनॉल ॲसिटोन पॉझिटिव्ह, कार्बन डायसल्फाइड ॲसिटोन
पॉझिटिव्ह. ट्राय टू अंडरस्टँड. आता आपण लॉ मध्ये जे राऊल्स लॉ बघितला होता, राऊल्स लॉ, त्या राऊल्स लॉचं आपण जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलं होतं साधारणपणे, तर ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये थोडंसं त्या ठिकाणी फक्त सांगून देतो, बाकी तुम्ही लिहून टाका. हे साधारणपणे ग्राफ असा तुम्हाला तो ग्राफ होता. तर मी आता इथे ग्रीन कलरने दाखवतोय. जर पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे तर असा ग्राफ ड्रॉ करायचा, बाकी सगळा डेटा ॲज इट इज लिहायचा. फक्त पॉझिटिव्ह डेव्हिएशनसाठी काय करायचं, अशा अप्पर साईडने लाईन ड्रॉ करायच्या मित्रांनो, अप्पर साईडने. ट्राय टू अंडरस्टँड. आणि हेच जर निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवायचं असेल तर याला फक्त त्या ठिकाणी काय करायचं, याच्या लोअर साईडने या लाईन दाखवायच्या. ओरिजिनल लाईन या ऑरेंज आहेत, पॉझिटिव्हसाठी अप्पर साईडने दाखवल्या त्या ग्रीन आहेत, आणि निगेटिव्हसाठी ह्या रेडने दाखवल्या त्या निगेटिव्हसाठी दाखवायच्या मित्रांनो. हे सगळं वेगवेगळं दाखवायचं ओरिजिनलमध्ये. सो हा चेंज करायचा आणि हा डिफरन्स लिहून टाकायचा मित्रांनो. फुल मार्क्स मिळतील तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट डिफरन्सकडे आपण जाऊ. तो डिफरन्स आहे आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस मधला डिफरन्स फ्रॉम द चॅप्टर थर्मोडायनामिक्स. आता आयसोथर्मल म्हणजे काय? द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. जेव्हा आपण सिस्टीमचं टेम्परेचर त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवतो, टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट, याला म्हणायचं आयसोथर्मल. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय? सो व्हेन देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट, हीटचा एक्सचेंज होणार नाही बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग, याला म्हणायचं ॲडियाबॅटिक प्रोसेस मित्रांनो. ओके, सो हा होता पहिला पॉईंट डेफिनेशन. दुसरा पॉईंट आहे, इन दिस प्रोसेस सिस्टीम एक्सचेंज हीट विथ द सराउंडिंग. ट्राय टू अंडरस्टँड. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी हीटचा एक्सचेंज होणार. खूप महत्वाची गोष्ट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी हीटचा एक्सचेंज होणार, म्हणजे क्यू मध्ये बदल होणार, म्हणजे क्यू इज नॉट इक्वल टू 0. आणि ह्या बाजूला काय आहे, तर सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीटचा एक्सचेंज होणार नाही, म्हणजे क्यू इज इक्वल टू 0. सो हा होता सेकंड पॉईंट मित्रांनो. तिसऱ्या पॉईंटकडे जाऊ. जर ह्या सिस्टीममध्ये आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतो तर टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट. इकडे तसं नाहीये मित्रांनो. इकडे टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम काय होणार, चेंज होणार. याचं कारण काय आहे, याच्यामध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीटचा एक्सचेंज होत नाही, म्हणजे टेम्परेचर वाढणार किंवा कमी होणार. ट्राय टू अंडरस्टँड. आणि टेम्परेचर वाढणार किंवा कमी होणार म्हणजे 100% इंटरनल एनर्जी सुद्धा काय होणार, कमी किंवा जास्त होणार. त्यामुळे ती 0 असणार नाही. हे त्याचं रिझन आहे मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे, यामध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग, सिस्टीम इज नॉट थर्मली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंग हे थर्मली आयसोलेटेड नसतात. हीटचा एक्सचेंज होतो, म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग हे थर्मली आयसोलेटेड म्हणजे सेपरेट नाही. ट्राय टू अंडरस्टँड. इथे मात्र हीटचा एक्सचेंज होत नाही. याच्यातच सगळं आलं की सिस्टीम आणि सराउंडिंग हे थर्मली काय आहेत, आयसोलेट आहेत. आयसोलेशन म्हणजे काय, आयसोलेटेड सिस्टीम विच डू नॉट एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. ह्या दोघांनाही ते एक्सचेंज करणार नाही मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे, आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, त्यावेळी तुमचं हीट येते क्यू इज इक्वल टू -W और डेल्टा यू. कारण डेल्टा यू काय मला सांगा, 0 आहे. ऍक्च्युली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला काय सांगतो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असल्यामुळे डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे क्यू इज इक्वल टू काय आला, -W, किंवा डब्ल्यू इज इक्वल टू काय आला, -Q. हे इक्वेशन आहे. आणि ॲडियाबॅटिक मध्ये जर आपण हे सेम सॉल्व्ह करायला गेलो तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आहे, तर क्यू ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे तुम्हाला फायनल एक्सप्रेशन मिळतं डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू, जे तुम्हाला इथं दिसतंय. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट जो आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे स्टेट बोर्डच्या, पण तरी सांगून देतो, ज्यावेळी आयसोथर्मल प्रोसेस असणार त्यावेळी डेल्टा एच ची व्हॅल्यू, ट्राय टू अंडरस्टँड, थोडं टेक्निकल रिझन आहे त्याला, पण फक्त पॉईंट लक्षात ठेवा, डेल्टा एच ची व्हॅल्यू काय असणार, 0 असणार. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये डेल्टा एच ची व्हॅल्यू ही नॉट इक्वल टू काय असणार मित्रांनो, 0 असणार. ट्राय टू अंडरस्टँड. सो हा होता डिफरन्स बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस मित्रांनो. यस ऑर नो. नेक्स्ट डिफरन्स कडे जाऊ मित्रांनो, फ्रॉम द चॅप्टर सेम, दॅट इज थर्मोडायनामिक्स. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्झॉर्ब. हीटला काय केलं तर ॲब्झॉर्ब केलं जातं, शोषून घेतलं जातं, एंडोथर्मिक रिॲक्शन. अँड द रिॲक्शन इन विच हीट इज लिबरेटेड, रिलीज, याला काय म्हटलं जातं, एक्झोथर्मिक रिॲक्शन मित्रांनो. आता बघा, एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये हीट काय होते, ॲब्झॉर्ब, म्हणजे रिॲक्टंटने हीट ॲब्झॉर्ब केली आणि प्रोडक्ट मिळाला, म्हणजे प्रोडक्ट हा जास्त एनर्जीवाला आहे आणि रिॲक्टंट हा कमी एनर्जीवाला आहे. म्हणून असं म्हटलं जातं की सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट आर हायर दॅन सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द रिॲक्टंट. एक्झोथर्मिक मध्ये काय आहे, हीट ही लिबरेट केली जाते, बाहेर फेकली जाते, म्हणजे रिॲक्टंटने हीट बाहेर फेकली आणि मग प्रोडक्ट मिळाला. याचा अर्थ काय, प्रोडक्टची एनर्जी एन्थाल्पी कमी आहे आणि रिॲक्टंटची जास्त आहे. म्हणून इथं असं म्हटलं जातं सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट हे कमी आहे दॅन सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द रिॲक्टंट मित्रांनो. सो हे होते दोन्ही पॉईंट.
ज्यावेळी हीट ही ॲब्झॉर्ब केली जाते त्याचा डेल्टा एच पॉझिटिव्हने शो करतात मित्रांनो, आणि जेव्हा हीट ही रिलीज केली जाते त्याचा डेल्टा एच हा निगेटिव्हने शो करतात. आता बघा इथं प्रोडक्ट आर मोर स्टेबल म्हटलेलं आहे का? कारण प्रोडक्ट आर लेस स्टेबल म्हटलेलं आहे का? कारण रिॲक्टंटने हीट ॲब्झॉर्ब केली आणि प्रोडक्ट मिळाला, म्हणजे प्रोडक्टची एनर्जी जास्त आहे आणि अर्थातच ज्याची एनर्जी जास्त त्याची स्टॅबिलिटी कमी, म्हणून प्रोडक्ट हा कमी स्टेबल आहे, याचा अर्थ रिॲक्टंट जास्त स्टेबल आहे. इकडे काय होणार आहे? इकडे रिॲक्टंटने एन्थाल्पी बाहेर टाकली, हीट बाहेर टाकली आणि मग प्रोडक्ट मिळाला. प्रोडक्टची एनर्जी कमी आहे, रिॲक्टंटची जास्त आहे, म्हणजे रिॲक्टंट कमी स्टेबल आहे आणि प्रोडक्ट मोर स्टेबल आहे, म्हणून इथं लिहिलंय प्रोडक्ट इज मोर स्टेबल. एक्झाम्पल बघून घ्या मित्रांनो एंडोथर्मिकचं. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट इन द सॉलिड स्टेट, याला जेव्हा आपण हीट देतो तेव्हा याचं कन्व्हर्जन CaO सॉलिड प्लस CO2 गॅसमध्ये होतं. इथं तुम्हाला समोर दिसते याची एन्थाल्पी आहे +178 किलो जूल पर आणि प्लस साइन इंडिकेट दॅट दिस इज कोणती रिॲक्शन? एंडोथर्मिक रिॲक्शन मित्रांनो. आणि ह्या बाजूला एक्झाम्पल आहे कंबशन ऑफ मिथेनचं. मिथेन +2 मोल ऑफ ऑक्सिजन बोथ इन द गॅसियस स्टेट, दे आर कन्वर्टेड इंटू 1 मोल ऑफ CO2 +2 मोल ऑफ H2O. याची एन्थाल्पी जर बघितली तर ती आहे -890 किलो जूल पर मोल आणि मायनस साइन इंडिकेट दॅट निगेटिव्ह साइन तुम्हाला काय शो करतंय? ही रिॲक्शन काय आहे? एक्झोथर्मिक आहे मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट आहे एंडोथर्मिक रिॲक्शन रिक्वायर्ड सप्लाय ऑफ थर्मल एनर्जी. एंडोथर्मिक हीट ॲब्झॉर्ब करतं ना ते, मग बाहेरून सप्लाय करावं लागेल हीटचा. याला काय गरज आहे हीट सप्लाय करण्याची? हे स्वतःच हीट त्या ठिकाणी बाहेर फेकतंय. येस ऑर नो? सो बाहेर फेकलेली हीटच ते वापरते, सो एक्सटर्नल सप्लाय करण्याची गरज नाही. ग्राफिकली जर दाखवायचं झालं तर एंडोथर्मिकमध्ये रिॲक्टंट इथे रिॲक्टंट आहे, इथे प्रोडक्ट आहे. याचा अर्थ काय समजला तुम्हाला? रिॲक्टंटने एनर्जी ॲब्झॉर्ब केली आणि आपल्याला प्रोडक्ट मिळाला, म्हणून प्रोडक्ट हा थोडासा एनर्जीमध्ये तुम्हाला जास्त दिसतोय आणि रिॲक्टंट कमी दिसतोय, आणि या दोघांच्या एन्थाल्पी मधला फरक म्हणजे डेल्टा एच जो काय आहे? पॉझिटिव्ह आहे. राईट अंडरस्टँड. आणि इकडे जर विचार केला तर रिॲक्टंटची एनर्जी जास्त असते, तो हीट रिलीज करतो, प्रोडक्टची एन्थाल्पी कमी असते, आणि ह्या दोघांच्या एन्थाल्पी मधला डिफरन्स डेल्टा एच हा काय येतो? निगेटिव्ह येतो. याचा अर्थ हीट बाहेर टाकली, याचा अर्थ हीट त्याने काय केली? ॲब्झॉर्ब केली. सो हा होता डिफरन्स बिटवीन त्या ठिकाणी एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन मित्रांनो. नेक्स्ट डिफरेंस आहे बच्चे आप लोगों के लिए, दैट इज नथिंग बट रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. बघा, द प्रोसेस हुज डायरेक्शन कॅन बी रिव्हर्स, अशी प्रोसेस ज्याची डायरेक्शन कोणत्याही वेळेला रिव्हर्स होऊ शकते. समजा मी इकडे चाललोय तर मी इकडे पण येऊ शकतो, याला रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणायचं. आणि मी जर इकडे चाललोय आणि मी इकडे परत जाऊ शकत नाही रिटर्न, तर ती इरिव्हर्सिबल रिॲक्शन. समजण्यासाठी परत एकदा डेफिनेशनकडे येऊ. द प्रोसेस हुज डायरेक्शन कॅन बी रिव्हर्स ॲट एनी स्टेज बाय इन्फिनिटिसिमल इन्क्रीज इन द अपोजिंग फोर्स. एक असतो ड्रायव्हिंग फोर्स, एक असतो अपोजिंग फोर्स. ह्या दोघांमध्ये इन्फिनिटिसिमल एकदम छोटासा डिफरन्स पाहिजे मित्रांनो. त्यामुळे जर ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि अपोजिंग फोर्स आहे, राईट अंडरस्टँड, यांच्यामध्ये जर डिफरन्स असेल, कोणताही एक फोर्स वाढवला तर रिॲक्शन ही त्या ठिकाणी रिव्हर्स होऊ शकते. तर अशा रिॲक्शनला म्हणायचं रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि सेकंड आहे इरिव्हर्सिबल, द प्रोसेस हुज डायरेक्शन कॅन नॉट बी रिव्हर्स, ज्याची डायरेक्शन रिव्हर्स होणार नाही. फॉरवर्ड येतं त्याचं एंड सुद्धा फॉरवर्डमध्येच होईल. इट नेव्हर कमिंग बॅक टू दी रिॲक्टर, म्हणजे ती परत त्या ठिकाणी अपोजिट म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये येणारच नाही मित्रांनो. त्याला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. आता नेक्स्ट पॉईंट महत्त्वाचा आहे, याच्यातच 1-2 पॉईंट आहे. सच अ प्रोसेस आर नॉन स्पॉन्टॅनियस. रिव्हर्सिबल रिॲक्शन ह्या नॉन स्पॉन्टॅनियस असतात, इरिव्हर्सिबल रिॲक्शन ह्या स्पॉन्टॅनियस असतात. नेक्स्ट पॉईंट आहे, ह्या स्लो असतात. रिव्हर्सिबल रिॲक्शन ह्या स्लो होतात. राईट अंडरस्टँड. रिव्हर्सिबल रिॲक्शन स्लो होतात, इरिव्हर्सिबल रिॲक्शन इमिजिएटली होतात, फास्ट होतात. लक्षात घ्या, स्पीड असतो त्यांना. रिव्हर्सिबल रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी दे टेक इनफायनाईट टाइम. माहीत नाही, समजा रिॲक्शन सुरू झालेली, ते एंड कधी होईल माहीत नाही, इनफायनाईट टाइम घेतात. याला वेळ नाही लागत बाळांनो, याला एक फायनाईट टाइम असतो, त्या वेळेत ही रिॲक्शन कंप्लीट होते मित्रांनो. सो फायनाईट टाइम. नेक्स्ट आहे, इन दिस प्रोसेस थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम इज ऑलवेज मेंटेन. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम जे असतं ते ऑलवेज मेंटेन होतं बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग ॲट एव्हरी स्टेप. ही जी रिॲक्शन वेगवेगळ्या स्टेपमध्ये होते ना, प्रत्येक स्टेपच्या एंडिंगला थर्मोडायनामिक त्या ठिकाणी आपण त्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम पण म्हणतो, ते काय होतं 100% अचीव होतं मित्रांनो. राईट अंडरस्टँड. इकडे द थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम इज अटेन ओनली ॲट दी एंड ऑफ प्रोसेस. इथं प्रत्येक स्टेपच्या एंडला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम होणार, इथं डायरेक्ट एंडिंगला होणार, मध्ये नाही, कारण हे स्टेप वाईज होतच नाही. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे, अपोजिंग फोर्स इज इन्फिनिटिसिमली लेस. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये अपोजिंग फोर्स हा थोडासा कमी असतो, म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स थोडासा जास्त असतो.
इरिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये काय मित्रांनो, अपोजिंग फोर्स इज सिग्निफिकंटली लेस. अपोजिंग फोर्स थोडासा कमी असतो, याचा अर्थ ड्रायव्हिंग फोर्स थोडासा जास्त असतो मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. पुढे आपण त्या ठिकाणी जाऊ. इट इज आयडियल ऑर हायपोथेटिकल. जनरली इमॅजिनरी, हायपोथेटिकल आहे. हे तसं नाही बाळांनो, इकडे ही रिअल आहे, रिअलिस्टिक आहे किंवा फॅक्च्युअल आहे. ट्राय टू अंडरस्टँड. सो दिस इज प्रॅक्टिकल ऑर रिअल अँड स्पॉन्टेनियस प्रोसेस. नेक्स्ट पॉईंट आहे, या पर्टिक्युलर रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये मॅक्सिमम वर्क डन इज ऑप्टेन. वर्क डन जे ऑप्टेन होतं ते मॅक्सिमम आहे. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसचा पॉईंट काय मित्रांनो, तो वर्क डिराइव्ड फ्रॉम सच अ प्रोसेस इज ऑलवेज लेस दॅन द मॅक्सिमम वर्क. मॅक्सिमम वर्क जेवढं अचीव व्हायला पाहिजे तेवढं या इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये मॅक्सिमम वर्क डन होत नाही. आणि हा होता डिफरन्स बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस मित्रांनो. नेक्स्ट डिफरन्स आहे मित्रांनो फ्रॉम द चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, दॅट इज डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोलायटिक सेल आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेललाच गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल म्हणतात. आता इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये काय होतं, तर एखादी त्या ठिकाणी रग्गेल रिॲक्शन आहे, आपल्या भाषेत समजण्यासाठी सांगतो, नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. ती स्वतःच्या मनाने होत नाही. लातो के भूत बातों से नाही मानते मित्रांनो. सो इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली की ती रिॲक्शन होणार. सो सच अ नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी जर केल्या जात असतील तर तो इलेक्ट्रिक सेल आहे मित्रांनो. इकडे तसं नाही आहे. इकडे एक स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन आहे, स्वतःच्या मनाने होणारी केमिकल रिॲक्शन. आणि स्वतःच्या मनाने होणारी केमिकल रिॲक्शन म्हणजे स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणार किंवा तयार करणार. आणि हे कहाँ पे होता है दोस्तों, ये होता है इलेक्ट्रोकेमिकल सेल में. सो ही झाली डेफिनेशन. नेक्स्ट पॉइंट आहे, याचा उद्देश काय, इट इज यूज टू ब्रिंग अबाउट द केमिकल रिॲक्शन जनरली फॉर द डिसॉसिएशन. म्हणजे एखादा रग्गेल सबस्टन्स आहे तो डिसॉसिएट होत नाहीये, येस ऑर नो, तर इलेक्ट्रिसिटीचा वापर करायचा आणि त्याला डिसॉसिएट करून टाकायचं, यालाच इलेक्ट्रॉलिसिस असं म्हणतात मित्रांनो. आता इलेक्ट्रोकेमिकल सेलचा उद्देश काय, इन दिस सेल केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. थोडक्यात त्याचा साधा सिंपल यूज सांगतो मित्रांनो, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करायची. नेक्स्ट, तेच आता सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रोलायटिक सेल, नावात बघा काय, इलेक्ट्रोलायटिक, लाईट म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये होतं. हा तो पॉईंट आहे. इकडे नावात बघा काय, इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे केमिकल एनर्जी, नावात आहे त्याच्या विरुद्ध जायचं. केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होणार, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणार. हा तो पॉईंट आहे. आता इलेक्ट्रोलायटिक सेलचा विचार केला, कॅथोड निगेटिव्ह आहे, ॲनोड पॉझिटिव्ह आहे. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये कॅथोड हा निगेटिव्ह आहे, ॲनोड पॉझिटिव्ह आहे. हेच जर आपण इलेक्ट्रोकेमिकल सेलचा विचार केला, कॅथोड पॉझिटिव्ह आहे, ॲनोड निगेटिव्ह आहे, एकमेकांच्या विरुद्ध आहे. नेक्स्ट, इलेक्ट्रोलायटिक सेल हे इरिव्हर्सिबल असतात. एकदा की इलेक्ट्रॉलिसिस झालं, NaCl एकदा तुटलं इलेक्ट्रॉलिसिस नाही तर त्याचं परत NaCl बनू शकत नाही. म्हणजे जनरली ते इरिव्हर्सिबल आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. मात्र इलेक्ट्रोकेमिकल सेल हा काय आहे मित्रांनो, 100% रिव्हर्सिबल आहे. ओके, पुढे यामध्ये आता रेडॉक्स रिॲक्शन फॉलो होतात. रेडॉक्समध्ये एक काय असते, ऑक्सिडेशन, दुसरी काय असते, रिडक्शन. तर इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ॲज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि रिडक्शन ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड. म्हणजे ऑक्सिडेशन हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला होतं, रिडक्शन निगेटिव्ह इलेक्ट्रोड होतं. याच्या विरुद्ध इकडे असणार आहे, ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि रिडक्शन टेक्स प्लेस ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड मित्रांनो. येस ऑर नो. जर याचा विचार केला नेक्स्ट पॉईंटचा, तर द इलेक्ट्रॉन्स आर सप्लाइड बाय द एक्सटर्नल सोर्स. इलेक्ट्रॉलिसिसमध्ये आपण बॅटरी लावतो, त्याला बॅटरी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करतो, इथं सप्लाय करतो. मात्र इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय नाही करत, ती प्रोड्यूस होते मित्रांनो. काय होते, तयार होते. सो हा होता डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोलायटिक सेल आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल, ज्याला व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल पण असं म्हणतात मित्रांनो. ओके, नेक्स्ट डिफरन्स आहे मित्रांनो फ्रॉम द चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम, दॅट इज नथिंग बट ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर. आता ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर, फर्स्ट ऑफ ऑल बफर म्हणजे काय, जे सोल्युशन आपण ऍड केल्यानंतर सोल्युशनचा pH चेंज होऊ देणार नाही, विच रेजिस्ट टू चेंज इन pH. काय होत असतं, H+ किंवा OH- च्या स्मॉल एडिशनमध्ये मुळे सोल्युशनचा pH चेंज होत असतो. तर हे सोल्युशन त्याला रेजिस्ट करेल, याला बफर सोल्युशन म्हणायचं. दोन टाईप आहे मित्रांनो, ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर. तर ऍसिडिक बफर काय करतो, तर pH हा 7च्या बिलो त्या ठिकाणी मेंटेन करतो. आणि बेसिक बफर काय करतं, pH हा 7च्या अबाव त्या ठिकाणी मेंटेन करतो. आता याचे कंपोनंट काय मित्रांनो, ट्राय टू अंडरस्टँड. कंपोनंट आहे वीक ऍसिड, म्हणजे इट इज मेड अप ऑफ वीक ऍसिड प्लस सॉल्ट ऑफ हेच म्हणजे काय, वीक ऍसिडच प्लस स्ट्रॉंग बेस. आणि याचे जे कंपोनंट आहे, याचे कंपोनंट आहे वीक बेस, WB म्हणजे वीक बेस प्लस सॉल्ट ऑफ वीक बेस प्लस स्ट्रॉंग ऍसिड मित्रांनो.
एक एक्झाम्पल घेऊ आपण. एखादा वीक ऍसिड CH3COOH प्लस सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस CH3COONA. यामध्ये हा वीक ऍसिडचा कंपोनंट आहे, हा स्ट्रॉंग बेसचा कंपोनंट आहे. सो दिस इज द एक्झाम्पल फॉर ऍसिडिक बफर मित्रांनो. आता आपण बेसिक बफरचं एक्झाम्पल घेऊ. एखादा वीक बेसचं एक्झाम्पल आहे NH4OH प्लस सॉल्ट ऑफ वीक बेस म्हणजे NH4 आणि स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे Cl. सो NH4OH प्लस NH4Cl हे एक्झाम्पल आहे बेसिक बफरचं. आता याच्यासाठी आपण हँडरसन हॅसेलबॅक इक्वेशन घेऊ. याचा pH इज इक्वल टू काढला जातो pKa प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऍसिड मित्रांनो. म्हणजे ऍसिडिक बफरचा pH असा काढला जातो. pKa म्हणजे निगेटिव्ह लॉग ऑफ Ka असतं. आणि बेसिक बफरचा POH काढला जातो किंवा pH ने आपण शो करू शकतो. pH किंवा POH इज इक्वल टू काय मित्रांनो pKb प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस मित्रांनो. अशा पद्धतीने pH त्या ठिकाणी किंवा POH ऍसिडिक बफर आणि बेसिक बफरचे कॅल्क्युलेट केले जातात मित्रांनो. जनरली जर विचार केला तर ऍसिडिक बफरचा आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो. समजा आपल्या ब्लडचा pH स्लाइटली बेसिक मेंटेन ठेवण्यासाठी बायकार्बोनेट कार्बोनिक ऍसिड बफर HCO3 मायनस ऑब्लिक H2CO3 हे जनरली बायोलॉजिकल सिस्टीममध्ये हे ऑब्झर्व होतात. आणि इकडे हे जे एक्झाम्पल आहे NH4OH प्लस NH4Cl हे जनरली अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये त्या ठिकाणी यूज होतात मित्रांनो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर. यातले बरेचसे डिफरन्स हे एक्झामला आजपर्यंत आलेले नाही मित्रांनो, पण दीज आर द प्रोबॅबल डिफरन्स. लक्षात घ्या, जे आलेले ते येतीलच असं नाहीये. सो मी तुम्हाला आलेले पण शिकवतोय आणि जे प्रोबॅबल आहे पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी येत राहतील असेही डिफरन्स मी या ठिकाणी कव्हर केलेले आहे. व्हिडिओ नक्कीच मोठे मोठे तयार होते मित्रांनो, पण फायदा पण नक्कीच होणार मित्रांनो. ओके, थँक्यू. नाउ लेट स्टार्ट विथ द very important difference of the syllabus from the chapter chemical kinetics, that is difference between order and molecularity. सो आपण डेफिनेशनने सुरुवात करू. डेफिनेशनची सुरुवात करण्याच्या अगोदर एक साधं एक रेट लॉ तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो. सो रेट इज इक्वल टू K इंटू A रेस टू अ पॉवर X B रेस टू अ पॉवर Y. आपण रेट लॉ बघितला मित्रांनो. तर हा X आणि Y हे जे एक्सपोनंट आहे यांची ॲडिशन म्हणजे काय असते, ऑर्डर. सो सम ऑफ द एक्सपोनंट to which reactant concentration term are raised in the rate law. Sum of the exponent to which reactant concentration terms are raised in the rate law. याला काय म्हणायचं, ऑर्डर. याच्या रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे यांची जी पॉवर आहे या पॉवरची ॲडिशन म्हणजे ऑर्डर. आणि मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय, एखादी कोणती पण रिॲक्शन आहे तर त्यामध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर इन्व्हॉल्व. 2 असेल तर बाय मॉलिक्युलर, 3 असेल तर ट्राय मॉलिक्युलर, 4 असेल तर टेट्रा मॉलिक्युलर. अशा पद्धतीने हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर इन्व्हॉल्व याला म्हणायचं त्याची मॉलिक्युलॅरिटी मित्रांनो. सो ह्या झाला डेफिनेशनचा पार्ट. नेक्स्ट आहे ऑर्डर ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करता येते. थेरॉटिकली फेकता नाही येत मित्रांनो, सांगता नाही येत थेरॉटिकली, पण मॉलिक्युलॅरिटी ही थेरॉटिकल प्रॉपर्टी मित्रांनो. याला एक्सपेरिमेंटची गरज नाही. आणि इट इंडिकेट द डिपेंडन्स ऑफ द रिॲक्शन रेट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पर्टिक्युलर रिॲक्टंट. हे काय मला सांगा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट वर रिॲक्शनचा रेट कसा डिपेंड आहे याची आयडिया आपल्याला ऑर्डर देते मित्रांनो. आणि मॉलिक्युलॅरिटी कशाची आयडिया देते ते आधीच सांगितलं. इट जस्ट गिव्हिंग द आयडिया अबाउट हाऊ मेनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स, किती मॉलिक्युल्स त्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व आहे याची आयडिया आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढे ऑर्डरची व्हॅल्यू इट मे बी इंटिजर व्हॅल्यू. इंटिजर व्हॅल्यू म्हणजे होल अँड सोल नंबर असणार, 1 2 किंवा -1 असं त्या ठिकाणी. म्हणजे इट कॅन बी निगेटिव्ह, इट कॅन बी पॉझिटिव्ह. त्यानंतर फ्रॅक्शनल पण असू शकते. फॉर एक्झाम्पल ॲसिटॅल्डिहाइडचं डिकम्पोजिशन 3/2 ही त्याची ऑर्डर आहे मित्रांनो, फ्रॅक्शनल. येस ऑर नो. ऑर इट कॅन बी 0, ती 0 सुद्धा असू शकते. पण मॉलिक्युलॅरिटी नेव्हर बी 0. लक्षात घ्या, इट इज ऑलवेज अँड इंटिजर नंबर. 1 मॉलिक्युल, 2 मॉलिक्युल, 3 मॉलिक्युल म्हणजे युनि मॉलिक्युलर, बाय मॉलिक्युलर, ट्राय मॉलिक्युलर, ऑलवेज इंटिजर नंबर असणार आहे. हाफ मॉलिक्युलर, 3/2 मॉलिक्युलर अशी नसणार रिॲक्शन. येस ऑर नो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इट्स व्हॅल्यू डिपेंड ऑन एक्सपेरिमेंटल कंडिशन. थोडक्यात आपण एक्सपेरिमेंटल कंडिशन बदलल्या की ऑर्डर बदलणार, पण एक्सपेरिमेंटल कंडिशन बदलल्यानंतर मॉलिक्युलॅरिटी बदलणार नाही. याचं कारण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कारण ऑर्डर ही एक्सपेरिमेंटल एंटिटी आहे आणि मॉलिक्युलॅरिटी ही थेरॉटिकल एंटिटी आहे. त्यामुळे एक्सपेरिमेंटचा याच्या व्हॅल्यूवर काही परिणाम होत नाही. येस ऑर नो. मात्र याच्यावर परिणाम होतो. नेक्स्ट पॉईंट आहे इट इज द प्रॉपर्टी ऑफ इलेमेंटरी अँड कॉम्प्लेक्स रिॲक्शन. ऑर्डर ही इलेमेंटरी रिॲक्शन म्हणजे जी एका स्टेपमध्ये होते
आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे ज्या नंबर ऑफ स्टेप्समध्ये होतात, एकापेक्षा जास्त स्टेप्समध्ये होतात. तर ह्या दोन्हीही रिॲक्शनची ही प्रॉपर्टी आहे ऑर्डर ही इलेमेंटरी रिॲक्शनला पण असते आणि तुमच्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनला पण असते. मात्र मॉलिक्युलॅरिटी लक्षात घ्या, इट इज द प्रॉपर्टी ऑफ इलेमेंटरी रिॲक्शन ओनली. कॉम्प्लेक्स रिॲक्शनची तुम्ही मॉलिक्युलॅरिटी सांगू शकत नाही. हा, एखादी रिॲक्शन 4 स्टेपमध्ये होते तर त्या प्रत्येक स्टेपची सांगू शकता, म्हणजे ती प्रत्येक स्टेप इलेमेंटरी आहे म्हणून तुम्ही सांगू शकता. ट्राय टू अंडरस्टँड. सो हा काय पॉईंट दिसतोय, रेट लॉ डज नॉट डिस्क्राईब द मॉलिक्युलॅरिटी. म्हणजे रेट लॉ मध्ये मॉलिक्युलॅरिटी एक्सप्रेस होत नाही. इकडे 6वा पॉईंट दिसत नाहीये, पण इथे आपण ऍड करू शकतो की रेट लॉ मध्ये त्या ठिकाणी ऑर्डर दिसते एक्स आणि वाय, ज्याची ऍडिशन आपण करू शकतो एक्स प्लस वाय. म्हणजे रेट लॉच्या एक्सप्रेशन म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय असते, ऑर्डर. आणि जी रेट लॉ मधून आपल्याला दिसते. मात्र रेट लॉ डज नॉट डिस्क्राईब द मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी काय रेट लॉ मध्ये दिसत नाही. सो हा अतिशय महत्वाचा बोर्ड एक्झामला फ्रिक्वेंटली आलेला क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी मित्रांनो. ओके, चला तर मित्रांनो नेक्स्ट डिफरन्स कडे आपण त्या ठिकाणी जाऊ फ्रॉम द चॅप्टर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स यांच्यामधला डिफरन्स. आता डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड यांचा बेसिक डिफरन्स मी तुम्हाला पहिले फर्स्ट ऑफ ऑल व्हर्च्युअली सांगतो. एखादा कंपाऊंड घेतला आणि तुम्ही तो सॉल्व्हरमध्ये टाकला, तो पूर्णपणे डिसोसिएट झाला पूर्णपणे, तर तो डबल सॉल्ट आहे मित्रांनो. आणि एखादा कंपाऊंड म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्हरमध्ये ॲड केल्यानंतर तो कम्प्लिटली डिसोसिएट झाला नाही, त्यामध्ये जे कोऑर्डिनेशन ब्रॅकेट आहे त्यातल्या एंटिटी डिसोसिएट झाल्या नाही. ट्राय टू अंडरस्टँड. तर तो जनरली जो कंपाऊंड आहे त्याला तुम्ही काय म्हणता, कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणता मित्रांनो. सो वन बाय वन बघू. डबल सॉल्ट एक्झिस्ट ओनली इन द सॉलिड स्टेट. फक्त सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो डबल सॉल्ट. अँड डिसोसिएट इन टू देअर कॉन्स्टिट्युएंट आयन. म्हणजे सॉलिडमध्ये एक्झिस्ट करतो आणि डिसोसिएट होतो त्यांच्या कॉन्स्टिट्युएंट आयनमध्ये इन द ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यातलं सोल्युशन, याला म्हणायचं डबल सॉल्ट. कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड एक्झिस्ट इन द सॉलिड स्टेट. हे सॉलिड स्टेटमध्ये पण असतात ॲज वेल ॲज इन द ॲक्वियस ऑर नॉन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे ॲक्वियस किंवा नॉन ॲक्वियस सोल्युशनमध्ये पण एक्झिस्ट करतात आणि सॉलिड स्टेटमध्ये पण त्या ठिकाणी एक्झिस्ट करतात. आणि हे डिसोसिएट होतात पण कम्प्लिटली नाही होत मित्रांनो. यामध्ये 2 प्रकारच्या व्हॅलन्सी असतात, पुढे आपण बघणार आहे त्या, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी व्हॅलन्सी डिसोसिएटेड होऊ शकते, पण सेकंडरी म्हणजे जो स्क्वेअर ब्रॅकेट असतो कोऑर्डिनेशन ब्रॅकेटच्या आतल्या ज्या पण एंटिटी आहे त्या डिसोसिएट होणार नाही. सो असा जो कंपाऊंड आहे याला म्हणायचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड मित्रांनो. आता नेक्स्ट आहे डबल सॉल्ट लूज देअर आयडेंटिटी इन द सोल्युशन. समजा मी एक डबल सॉल्ट आहे आणि मी पाण्यामध्ये उडी मारली, तर मी माझी आहे नाही तशी आहे, जशी आहे तशी आयडेंटिटी ती 100% काय करणार, लूज करणार. आय एम त्या ठिकाणी लुझिंग माय ओन आयडेंटिटी. पण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं तसं नाहीये. दे डू नॉट लूज देअर आयडेंटिटी कम्प्लिटली. खुद की आयडेंटिटी वो कम्प्लिटली लूज कभी नहीं करेंगे. ट्राय टू अंडरस्टँड. पुढे आपण त्या ठिकाणी जाऊ. द प्रॉपर्टीज ऑफ द डबल सॉल्ट आर सेम ॲज दॅट ऑफ देअर कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे ज्या कॉन्स्टिट्युएंट्स पासून ते तयार झालेले कॉन्स्टिट्युएंट आयन त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहे आणि डबल सॉल्टच्या ज्या प्रॉपर्टी आहे जनरली सेम असतात. इथे मात्र तसं नाहीये. याचं जे कॉन्स्टिट्युएंट आहे म्हणजे ज्याच्यापासून हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार झालेला आहे त्याच्या प्रॉपर्टी अलग, आणि इथे तयार झालेल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या प्रॉपर्टी अलग, ह्या वेगवेगळ्या असणार आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे हे जे डबल सॉल्ट असतात त्यातले जे मेटल आयन असतात दे शो देअर नॉर्मल बॅलन्स. म्हणजे एखाद्या कंपाऊंडने जर डबल सॉल्ट तयार केला एखाद्या मेटलने किंवा एखाद्या स्पेसिसने मेटल आयनच्या स्पेसिसने जर डबल सॉल्ट तयार केला तो त्याचा नॉर्मल बॅलन्स दाखवतो. +2 असेल तर कंपाऊंडमध्ये पण +2 दाखवणार. इथे काय बघा, इथं 2 प्रकारचे बॅलन्स दाखवतात ते. एक असतो कोऑर्डिनेशन स्क्वेअर ब्रॅकेटमधल्याच्या आतला, म्हणजे आपण त्याला कोऑर्डिनेशन ब्रॅकेट म्हणतो, येस ऑर नो, त्याच्या आतली एक बॅलन्स त्याला सेकंडरी बॅलन्सी म्हणतात. आणि एक बाहेर असते डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला. डाव्या बाजूला जनरली जो असतो तो असतो मेटल कॅटायन, आणि उजव्या बाजूला जे असतात ते असतात ॲनॉयनिक स्पेसिस असतात, लाईक सल्फेट, क्लोराईड, ब्रोमाइड अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे ते 2 बॅलन्स दाखवतात. हे नॉर्मल बॅलन्स दाखवतात, हे 2 बॅलन्स दाखवतात, एक प्रायमरी बॅलन्सी दुसरी सेकंडरी बॅलन्सी. आता राहिला प्रश्न एक्झाम्पलचा. डबल सॉल्टचे 2 एक्झाम्पल आहे जे आपल्या सिलेबसमध्ये, एक मोअर सॉल्ट, एक कॅर्नलाइट. मोअर सॉल्ट काय, FeSO4 NH4 ट्वाइस SO4 6H2O. याला जर उचलून पाण्यात टाकलं तर इट गिव्ह पॉझिटिव्ह टेस्ट फॉर Fe2+, SO42-, NH4+, SO42-. या सगळ्या आयनसाठी तो पॉझिटिव्ह टेस्ट देणार मित्रांनो. सिमिलरली कॅर्नलाइट KCl.MgCl2.6H2O. याला उचलून पाण्यात टाकलं K+ देणार, Cl- देणार, म्हणजे पॉझिटिव्ह टेस्ट देणार त्यांच्यासाठी. Mg2+ साठी देणार, Cl- साठी देणार. सगळ्या आयनसाठी तो पॉझिटिव्ह टेस्ट देतो. याचं एक्झाम्पल आहे
K3FeCN6 याला जर पाण्यात टाकलं तर आपल्याला काय मिळणार 3K प्लस मिळणार आणि FeCN6 3 मायनस मिळणार मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. ही सेकंडरी व्हॅलेन्सी आहे, ही कधीही डिसॉसिएट होणार नाही. कोऑर्डिनेशन ब्रॅकेट इथे कधीही डिसॉसिएट होत नाही. डिसॉसिएट होणार कोण? प्रायमरी व्हॅलेन्सी, जी एक तर लेफ्टला किंवा राईटला पण असू शकते कोऑर्डिनेशन ब्रॅकेटच्या. सो हे एक्झाम्पल आहे. जसं K3FeCN6 आहे तसंच K4FeCN6 पण घेऊ शकता किंवा आणखी एक्झाम्पल तुम्ही यामध्ये ऍड करून हा डिफरन्स कम्प्लीट करू शकता मित्रांनो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड मित्रांनो. ओके, आता आपण ज्या डिफरन्सकडे जातोय मित्रांनो, हा एक्झामला फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे, खूप वेळा आलेला आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन लॅन्थेनॉइड अँड ॲक्टिनॉइड फ्रॉम द चॅप्टर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट मित्रांनो. लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइड यांच्या डिफरन्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल इथं पोझिशन मला दिसत नाही, सो फर्स्ट ऑफ ऑल मी व्हर्च्युअली तुम्हाला पोझिशन सांगतो, तो पण एक पॉईंट ऑफ डिफरन्स होऊ शकतो मित्रांनो. फॅमिली नंबर म्हणजे ग्रुप नंबर 3 पिरियड नंबर 6 लॅन्थेनॉइड आहे आणि फॅमिली नंबर 3 पण पिरियड नंबर 7 कोण आहे मित्रांनो? ॲक्टिनॉइड आहे. सो हा एक व्हर्च्युअली सांगितला, तो एक पॉईंट तुम्ही ऍड करू शकता. आता दोघांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल मी ॲट ए टाइम सांगतो. इथे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जेनॉनची त्या ठिकाणी इनर कोर आहे, इथे रेडॉनची इनर कोर आहे. इथे 4F 5D 6S म्हणजे 4 5 6 FDS एस ऑर नो. इथे जसा 4F आहे तसा इथे 5F येणार. इथं 5D आहे तर तिकडे 6D येणार. इथे 6S आहे तर तिकडे 7S येणार. 4F ऑर्बिटलमध्ये 1 ते 14 इलेक्ट्रॉन, D मध्ये 0 ते 1 इलेक्ट्रॉन आणि S मध्ये 2 इलेक्ट्रॉन. इथंही तसंच F मध्ये 1 ते 14, D मध्ये 0 ते 1 आणि S मध्ये 2 इलेक्ट्रॉन. सो दिस इज ऑल अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नेक्स्ट पॉईंट आहे याचा लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये एंट्री करतो? तर 4F ऑर्बिटलमध्ये लॅन्थेनॉइडमध्ये. आणि ह्या केसमध्ये, या इलेमेंटच्या केसमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन 5F सबशेलमध्ये एंट्री करतो. लॅन्थेनॉइडचा जर विचार केला तर एक्सेप्ट प्रोमेथियम ऑल अदर इलेमेंट ऑकर इन नेचर, म्हणजे फक्त प्रोमेथियमलाच लॅबमध्ये बनवलंय, बाकी सगळे नेचरमध्ये. इथं युरॅनियम आणि थोरियमच फक्त नेचरमध्ये, बाकी सगळे लॅबमध्ये बनवले. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. फक्त प्रोमेथियम हा मॅनमेड आहे, बाकी सगळे नेचरमध्ये. इथं फक्त युरॅनियम आणि थोरियम नॅचरल आहे, बाकी सगळे मॅनमेड आहे. ओके, इथे लॅन्थेनाइडचा जर विचार केला तर बाइंडिंग एनर्जी 4F इलेक्ट्रॉनची हायर असते आणि ॲक्टिनाइडच्या बाबतीत विचार केला तर 5F ऑर्बिटलची बाइंडिंग एनर्जी ही लोअर असते. 4F ची जास्त आहे, 5F ची कमी आहे. लॅन्थेनाइड कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात मित्रांनो +3, हे सुद्धा शो करतात +3, पण त्याच्यासोबत आणखी शो करतात हे +2 आणि +4, हे शो करतात +2 +4 +5 +6 +7. अशी व्हरायटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट दे कॅन शो. त्यानंतर लॅन्थेनाइडची कॉम्प्लेक्स तयार करण्याची टेंडन्सी ही लेस असते आणि ॲक्टिनॉइडची ग्रेटर टेंडन्सी असते कॉम्प्लेक्स तयार करण्याची, कॉम्प्लेक्स फॉर्मेशनची टेंडन्सी. लॅन्थेनाइडची कमी आहे, ॲक्टिनॉइडची जास्त आहे. त्यानंतर मेनी लॅन्थेनाइड आयन आर कलरलेस, बरेच लॅन्थेनाइडचे आयन हे तर कलरलेसच आहे आणि जरी काही असतील तर ते अजिबात डीप कलर त्या ठिकाणी शो करत नाही. त्याच्या विरुद्ध इकडे मित्रांनो ॲक्टिनाइड आर कलर्ड आयन, डीप कलर्ड असतात ॲक्टिनाइडचे आयन. देअर कलर इज डीप. एक्झाम्पल U2+ हा रेड आहे, एकदम डीप कलर आहे आणि युरॅनियम 4+ मध्ये याचा कलर ग्रीन आहे मित्रांनो. सो एकदम डीप कलर असतात हे. सो फेअरली त्या ठिकाणी कलर असतात, हे एकदम डीप कलर असतात. लॅन्थेनाइड कॅन नॉट फॉर्म ऑक्झोकॅटायन. लॅन्थेनाइड ऑक्झोकॅटायन बनवण्याच्या भानगडीत पडत नाही, मात्र ॲक्टिनाइड कॅन फॉर्म ऑक्झोकॅटायन. फॉर एक्झाम्पल UO2+, POO2+, POO2 म्हणजे अशा पद्धतीचे. तुम्हाला जनरली हे एक्झाम्पल आहे. UO+ पण आहे एक्झाम्पल, हे दोन लक्षात ठेवा. UO2+ आणि UO+, हे दोन एक्झाम्पल आपल्याला आहे. म्हणजे ते ऑक्झोकॅटायन तयार करतात. कॅटायन हॅव्हिंग ऑक्सिजन, ऑक्झोकॅटायन, UO2+ आणि UO+. तसं ऑक्झोकॅटायन लॅन्थेनाइड बनवत नाही. आता लॅन्थेनाइडचे आणि ॲक्टिनाइडचे जे हायड्रॉक्साईड आहे, लॅन्थेनाइडचे हायड्रॉक्साईड हे लेस बेसिक आहे आणि ॲक्टिनाइडचे हायड्रॉक्साईड जे आहेत मित्रांनो, हे बघा ॲक्टिनाइड हायड्रॉक्साईड हे मोर बेसिक आहे. आता जे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शनची जी कन्सेप्ट आहे, तर लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन हे रिलेटिव्हली लेस असतं मित्रांनो. हा मगाशी घेतलेला बेसिसिटीचा पॉईंट इथे होता ॲक्च्युली. सो लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन इज रिलेटिव्हली लेस, म्हणजे लॅन्थेनाइडचे जे कॉन्ट्रॅक्शन आहे लेफ्ट टू राईट जाताना त्याची साईज कमी होणे ड्यू टू या 4F ऑर्बिटलमुळे, ट्राय टू अंडरस्टँड, आणि यामध्ये 5F ऑर्बिटलमुळे, ट्राय टू अंडरस्टँड. याला काय म्हणायचं? लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आणि ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन, साईज कमी होणे. तर लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन जे आहे रिलेटिव्हली लेस असतं, ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन हे रिलेटिव्हली लार्जर असतं मित्रांनो. म्युच्युअल शिल्डिंग ऑफ 4F इलेक्ट्रॉन इज मोर. 4F इलेक्ट्रॉनचं म्युच्युअल शिल्डिंग
हे त्या ठिकाणी जास्त असतं मित्रांनो. तेच जर 5 ऑर्बिटलचा जर विचार केला तर ते म्युच्युअल शिल्डिंग काय असणार आहे, लेस असणार आहे. आणि शेवटचा पॉईंट ओनली प्रोमेथियम हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. सगळ्या लॅन्थेनाइड पैकी फक्त प्रोमेथियम हाच रेडिओ ऍक्टिव्ह आहे, बाकी सगळे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. तसं ऍक्टिनाइडचा जर विचार केला तर ऑल इलेमेंट्स बिलॉंग्स टू द ऍक्टिनाइड, ऑल आर रेडिओ ऍक्टिव्ह मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. सो हा खूप महत्त्वाचा डिफरन्स, दॅट इज डिफरन्स बिटवीन लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड ह्या ठिकाणी पूर्ण होतो मित्रांनो. आय होप यू अंडरस्टँड. नेक्स्ट डिफरन्स घेऊन येतोय मित्रांनो तुमच्यासाठी फ्रॉम द चॅप्टर बायोमॉलिक्युल्स, डिफरन्स बिटवीन अमायलोस अँड अमायलोपेक्टिन. आता हा जो अमायलोस आणि अमायलोपेक्टिन आहे हे कशाचे पार्ट आहे मित्रांनो, स्टार्च. स्टार्च हा काय आहे बेसिकली, काय स्टार्च हा आहे पॉलिसॅकराइड. सर नो, पॉलिसॅकराइडचे 3 एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला. स्टार्च आहे, अजून काय, सेल्युलोज आहे, आणखी काय, ग्लायकोजन, त्यापैकी स्टार्च. आता स्टारचे हे 2 त्या ठिकाणी फ्रॅगमेंट असतात, एक असतो अमायलोस, एक असतो अमायलोपेक्टिन. जर तुम्हाला डिफरन्स विचारला तर तो सांगता आला पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड. फर्स्ट ऑफ ऑल मी त्याचं पर्सेंटेज सांगतोय. अमायलोसचं पर्सेंटेज स्टार्चमध्ये हे 15 to 20% असतं आणि अमायलोपेक्टिनचं पर्सेंटेज हे 85 to 80% असतं मित्रांनो. इथं खाली ते चुकीचं दिलेलं आहे, परत हा सांगण्याची गरज नाहीये. तर वर तुम्ही पर्सेंटेज हा पॉईंट क्लिअर करून घ्या. 15 ते 20% अमायलोस असतं, 85 ते 80% अमायलोपेक्टिन असतं. आता हा जो स्टार्च आहे अमायलोस किंवा अमायलोपेक्टिन हा बनलेला कशापासून आहे मित्रांनो, तर हा बनलेला आहे त्या ठिकाणी अल्फा युनिट. आठवा कशापासून बनलेला आहे हा, तर हा स्टार्च जो आहे अमायलोस आणि अमायलोपेक्टिन हा बनलेला आहे अल्फा ग्लुकोपायरानोस पासून. आणि ते एकमेकांना लिंक होतात. जर ते लिनियरली लिंक झाले, लिनियरली, तर अमायलोस तयार होतं आणि ब्रांचमध्ये जर ते एकमेकांना लिंक झाले तर अमायलोपेक्टिन तयार होतं मित्रांनो. आता यामध्ये जो ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो अमायलोसचा जर विचार केला तर त्यामध्ये फक्त आणि फक्त 1,4 अल्फा ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो वेगवेगळ्या ग्लुकोपायरानोसमध्ये. ट्राय टू अंडरस्टँड. पण अमायलोपेक्टिनचा जर विचार केला तर 1,4 पण असतो आणि 1,6 पण असतो. 1,4 हा लिनियरमध्ये असतो आणि ज्या 2 लिनियर चेन एकमेकांना जॉईन होतात त्यात तो 1,6 असतो. म्हणजे 2 प्रकारचे ग्लायकोसायडिक बॉन्ड आहे अमायलोपेक्टिनमध्ये, 1,4 अल्फा ग्लायकोसायडिक बॉन्ड आणि 1,6 अल्फा ग्लायकोसायडिक बॉन्ड मित्रांनो. सो नेक्स्ट पॉईंट आहे अमायलोचं स्ट्रक्चर नो ब्रांचिंग, लिनियर असतं पूर्णपणे. अमायलोपेक्टिन हा हायली ब्रांच असतो मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे अमायलोसला जर आपण पाण्यात टाकलं तर इट इज लेस सोल्युबल, खूप कमी प्रमाणात ते सोल्युबल आहे. तेच अमायलोपेक्टिनला जर आपण पाण्यात टाकलं तर इट इज मोर सोल्युबल मित्रांनो. नेक्स्ट आहे आयोडीन सोबतची रिॲक्शन. जर अमायलोसला आपण आयोडीन सोबत रिॲक्ट केलं तर ब्ल्यू कलर तयार करतो, ब्ल्यू कलरचा कॉम्प्लेक्स तयार होतो किंवा ब्ल्यू कलर तयार करतो. हेच जर आपण अमायलोपेक्टिनला आयोडीन सोबत रिॲक्ट केलं तर रेडिश ब्राऊन कलर त्या ठिकाणी आपल्याला मिळतो मित्रांनो. अगेन आपण ते बघितलं की अमायलोस जो आहे तो स्मॉलर आणि कॉम्पॅक्ट आहे, छोटा आहे. अमायलोपेक्टिन हा लार्जर आहे आणि हायली ब्रांच आहे. आता जनरली याचे टिपिकल सोर्स फाउंड इन ग्रेन, जनरली हे सगळे कोण तयार करतं, हे प्लांट. आपलं मेन म्हणजे कार्बोहायड्रेटचं जे आपलं जे डायटरी कार्बोहायड्रेट आहे ते हे मेन आहे मित्रांनो. आणि जनरली त्यातलं जे अमायलोस आहे ते कशामध्ये मिळतं, ग्रेन्समध्ये मिळतं. आणि अमायलोपेक्टिन जे आहे ते सुद्धा कशामध्ये मिळतं, ग्रेन्समध्ये मिळतं. लाईक कॉर्न असेल किंवा पोटॅटोज असेल मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. सो हा होता डिफरन्स बिटवीन अमायलोस आणि अमायलोपेक्टिन. आता नेक्स्ट प्रोबॅबल डिफरन्स आहे मित्रांनो, हा सुद्धा अजून आलेला नाहीये, ॲज अ डिफरन्स म्हणून क्वेश्चन म्हणून आलेला आहे. दॅट इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन फेरस अँड नॉन फेरस अलॉय. अलॉय काय असतं मित्रांनो, मेटलला मेटल सोबत किंवा नॉन मेटल सोबत आपण जर एकत्र घेतलं तर तो जो सबस्टन्स तयार होतो त्याला आपण अलॉय म्हणतो मित्रांनो. येस ऑर नो. ते या अलॉयचे 2 प्रकार आहे, फेरस अलॉय आणि नॉन फेरस अलॉय. नावातच आहे फेरस अलॉय. फेरस म्हणजे आयर्न, ज्या अलॉयमध्ये द अलॉय विच कंटेन Fe म्हणजे आयर्न ॲज अ मेन कंपोनंट, त्याला आपण फेरस अलॉय त्या ठिकाणी म्हणायचं. आणि नॉन फेरस, ट्राय टू अंडरस्टँड, नॉन Fe म्हणजे ज्या अलॉयमध्ये Fe म्हणजे आयर्न नाही त्या अलॉयला काय म्हणायचं, नॉन फेरस अलॉय मित्रांनो. सो बेसिकली त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर फेरस अलॉयमध्ये Fe हा मेजर कन्स्टिट्युएंट आहे, आयर्न असणार आहे. आणि अलॉयज इन विच आयर्न इज ॲब्सेंट म्हणजे याच्यामध्ये 100% आयर्न नाही, मग बाकीचे मेटल आहे कोणते, कॉपर असेल, झिंक असेल, असे त्या ठिकाणी मेटल आहे. आता मेन मेटल यामध्ये आयर्न आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे इकडे काय आहे, कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, झिंक आहे किंवा टीन आहे, असे बाकीचे मेटल या नॉन फेरस अलॉयमध्ये असतात मित्रांनो. मॅग्नेटिझमचा जर विचार केला तर फेरस अलॉय हे 100% काय असणार आहे, हे जनरली मॅग्नेटिक असणार आहे मित्रांनो आणि हे मॅग्नेटिक नसणार आहे मित्रांनो. सो नॉन फेरस अलॉय हे मॅग्नेटिक नसतात, फेरस अलॉय हे मॅग्नेटिक असतात. समजतंय. नेक्स्ट पॉईंट आहे करोजन रेजिस्टिव्हिटी. फेरस अलॉय हे लेस रेजिस्टंट असतात करोजनला. करोजनला रेस रेजिस्टंट म्हणजे काय, करोजन होणार यांचं थोडं का होईना पण होणार.
तसं हे जे आहेत मित्रांनो नॉन फेरस अलॉय हे मोर रेजिस्टंट टू करोजन असतात. म्हणजे हे करोजनला होऊ देणार नाही, करोजनला ते रेजिस्ट करतात. ट्राय टू अंडरस्टँड. त्यांच्या स्ट्रेंथच्या बाबतीत जर विचार केला तर फेरस अलॉय हे यांची स्ट्रेंथ जी असते त्यांची स्ट्रेंथ हायर असते, मात्र नॉन फेरस अलॉयची स्ट्रेंथ जी असते ती लोअर असते मित्रांनो. त्यांच्या वेटच्या बाबतीत फेरस अलॉय हे हेवियर असणार, जड असणार जास्त, हे लाईटर असणार, हलके असणार. तुमचे आयर्नचे जे अलॉय आहे फेरस अलॉय आपण ज्याला म्हणतो ते कम्पॅरेटिव्हली चिपर आहे, स्वस्त आहे, याच्यावर नो. आणि बाकीचे हे जे नॉन फेरस अलॉय हे कॉस्टलियर असतात मित्रांनो, महाग आहे, सोपं नाही आहे, याच्यावर नो. एक्झाम्पल आहे फेरस अलॉयचे स्टील, कास्ट आयर्न, स्टेनलेस स्टील, निकेल स्टील, असे वेगवेगळे एक्झाम्पल आहे. आणि नॉन फेरस अलॉयचे एक्झाम्पल मित्रांनो ब्रास, ब्रॉन्झ, ड्यूर ॲल्युमिनियम असं आपण त्याला त्या ठिकाणी सांगू शकतो. सो हा एक डिफरन्स होता मित्रांनो, डिफरन्स बिटवीन फेरस अलॉय आणि नॉन फेरस अलॉय. आणि आता सुरू करू सगळ्यात शेवटचा डिफरन्स, म्हणजे माझ्या पर्स्पेक्टिव्हने मला जेवढं वाटतं तेवढं, थर्मोसेटिंग रेझिन आणि प्लास्टिक रेझिन. म्हणजे आपण याला म्हणू शकतो मित्रांनो थर्मोसेटिंग पॉलिमर आणि प्लास्टिक पॉलिमर मित्रांनो. सो पॉलिमरचे हे दोन टाईप, मला असं वाटतं यातला डिफरन्स येऊ शकतो. तर थर्मो म्हणजे हीट आणि सेटिंग प्लास्टर सारखे, म्हणजे आपण प्लास्टर केल्यानंतर एकदा सेट झालं की सेट होऊन जातं. सेटिंग म्हणजे त्याच्यापासून परत वाळू बिळू आपण मिळू नाही शकत. मी प्लास्टरचं बोलतोय, भिंतीला वगैरे आपण प्लास्टर करतो तसंच आहे, एक बार हो गया, रिव्हर्स नाही करू शकत त्याला. थर्मोसेटिंग दे हार्डन वेन हिटेड, म्हणजे जेव्हा आपण त्यांना हिट करतो, ट्राय टू अंडरस्टँड. सुरुवातीला बनवताना ते ऑब्व्हियसली सॉफ्ट असतात, नंतर त्याला बनवताना ते एकदा हार्ड झाले, वन्स हार्डन इट नो लॉंगर मेल्ट. मग त्याला कितीही हीट द्यानंतर ते मेल्ट होत नाही मित्रांनो. म्हणजे विच कांट बी रिमोल्डेड, कांट बी रिमोल्डेड, त्यांना आपण रिमोल्ड करू शकत नाही, विच कॅन नॉट बी रिमोल्डेड. तसं थर्मोप्लास्टिकचं काय, प्लास्टिसिटी लक्षात घ्या, रिव्हर्स होऊ शकतात. दे सॉफ्टन वेन हिटेड अँड हार्डन अगेन वेन कूल. म्हणजे बनवताना ते त्या ठिकाणी सॉफ्ट होतात बनवताना, म्हणजे हीट दिल्यानंतर, आणि थंड झाले की हार्ड होतात, परत हीट दिली की परत सॉफ्ट होतात, परत थंड केली की हार्ड होतात. याच्यावर नो, यांना म्हणायचं थर्मोप्लास्टिक. मग तोच पॉईंट आपण त्या ठिकाणी कॅन बी रिमोल्डेड, मग इकडे आपण त्या ठिकाणी लिहू शकतो कॅन बी रिमोल्डेड ॲज पर आपल्या टेक्स्टबुकची भाषा मित्रांनो. आता दुसरा पॉईंट बघा काय, दे कॅन नॉट बी रिशेप. मग एकदा हार्ड झाले की परत ते सॉफ्ट होऊ शकत नाही, म्हणजे त्यांना आपण त्यांचा शेप बदलू शकत नाही. सो दे कॅन नॉट बी रिशेप मित्रांनो. आता हे सॉफ्ट होऊ शकतात, म्हणजे दे कॅन बी रिशेप, यांचा शेप आपण बदलू शकतो, त्यांचं रिशेपिंग करू शकतो मित्रांनो. जनरली यांचा जर विचार केला तर हे स्ट्रॉंग असतात, हार्ड असतात, स्ट्रॉंग आणि हार्ड असतात. यांचा जर विचार केला तर हे वीक असतात आणि सॉफ्ट असतात मित्रांनो, वीक आणि सॉफ्ट असतात. हे म्हणजे कोण, थर्मोप्लास्टिक. नेक्स्ट आहे थर्मोसेटिंग रेझिन शो क्रॉस लिंकिंग. थर्मोसेटिंगमध्ये काय असतं, क्रॉस लिंकिंग असतं मित्रांनो. आणि थर्मोप्लास्टिकचा जर विचार केला तर कोणत्याही पद्धतीने डू नॉट हॅव क्रॉस लिंकिंग, म्हणून ते काय असतात मित्रांनो, फ्लेक्झिबल असतात मित्रांनो. हे असे फ्लेक्झिबल नसतात. याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो मित्रांनो, कुकरचं हँडल बेकेलाईट पासून आपण तयार करतो. कुकरला हँडल बसवतो ना, आता ते कुकर एवढा गरम झालेला असतो तरी पण त्या हँडलला काहीच परिणाम होत नाही. तीच प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली आहे ना, विच कॅन बी रिमोल्डेड, ज्यांच्यावर हीटचा परिणाम नाही होत, एकदा हार्ड झाले खतम, येस ऑर नो. सो बेकेलाईट कुकरचं हँडल हे एक एक्झाम्पल आहे. इपॉक्सी रेझिन हे सुद्धा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. मेलॅमाइन हे सुद्धा आहे. सो हे एक्झाम्पल. आणखी सिलेबसमध्ये एक्झाम्पल आहे थर्मोसेटिंगचे. थर्मोप्लास्टिकचे एक्झाम्पल सांगतो, पॉलिथिन, पॉलिप्रोपिलिन, नायलॉन, पॉलिइस्टर, हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहे, थर्मोप्लास्टिक त्या ठिकाणी रेझिन किंवा थर्मोप्लास्टिक पॉलिमरचे एक्झाम्पल मित्रांनो. सो ॲज पर माय नॉलेज मी आत्तापर्यंत जे बोर्ड एक्झामला येऊन गेलेले डिफरन्स होते आणि जे मला प्रोबेबल वाटतं आहे की येऊ शकतात असे सगळे डिफरन्स या ठिकाणी मी कव्हर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो. मी परत एकदा आव्हान करतो, खूप मेहनतीने आपल्यासाठी व्हिडिओ बनवतोय, येस ऑर नो. आपल्यालाही फायदा होणार, निश्चितच मला पण होणार, काही वाद नाही त्यामध्ये. पण जर आपल्याला आवडत असेल तर आपण कमेंट करा मित्रांनो, येस ऑर नो. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सो माझं मोटिवेशन येते, मला मोटिवेशन मिळेल काम करायला, येस ऑर नो. सो एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. भेटू मित्रांनो, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.